चिमणी असू देत किंवा रेडा असू देत, कॅल्शियमची गरजच लागत नाही कोणाला. निसर्गातलं जे पदार्थ त्यांना खायला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे, ते पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरातले सगळे कारखाने ऍक्टिव्हेट होतात आणि त्यांना आजारी पडल्याचं पण आपण कुठे बघत नाही. माकड, आज एक माकड तिथे झाडावरच बसलंय, ते आज आजारी आहे, त्याला सर्दी झाली आहे, त्यामुळे ते बाहेर कामावर येत नाहीये. मग हे बाकी सगळे टाटा करून बाहेर जातात. असं काही चित्र आपण बघत नाही. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. निसर्गाच्या सान्निध्यात कसं मस्त आनंदी फील होतं, हॅपी फील होतं, मोकळेपणा असतो, कुठेही कृत्रिमपणा नाही. जे निसर्ग देतोय, भरभरून देतोय, आणि ते आपल्या शरीराला इतकं उपयुक्त आहे की आपल्याला त्याची किंमतच नाहीये. खरं सांगायचं तर आपल्या जेवणामध्ये इतके नॅचरल कॅल्शियमचे पदार्थ असतात, परंतु आम्हाला किंमत नसते. आम्हाला ते नवीन कॅल्शियम, विकतचं कॅल्शियम घ्यावीसं वाटतं. शरीरामध्ये असे असंख्य कारखाने आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ए पासून झेड पर्यंत सगळं तयार करून दिलं जातं. वेगळ्या कॅल्शियमची गरजच नसते. जगातल्या, निसर्गातल्या कुठच्या पशुपक्षी प्राण्याला, मग तो हत्ती असू देत, कावळा असू देत, चिमणी असू देत किंवा रेडा असू देत, कॅल्शियमची गरजच लागत नाही कोणाला. निसर्गातलं जे पदार्थ त्यांना खायला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे, ते पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरातले सगळे कारखाने ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्या शरीरामध्ये जे पाहिजे व्हिटॅमिन ए पासून व्हिटॅमिन झेड पर्यंत सगळंच्या सगळं त्यांना पुरवलं जातं. एक्स्ट्रा आणि रेडीमेड अजिबात नाही. आणि म्हणून निसर्गातले सगळे पशुपक्षी त्यांचं विहित आयुष्य जे आहे हे व्यवस्थित जगतात. म्हणजे कुत्रा जगतोय एक 24-25 वर्ष, कावळा जगतोय 100 वर्ष, कासव जगतोय 300 वर्ष, हत्तीचं आयुष्य काय 100-150 वर्ष. हे जे काही आयुष्य त्यांना दिलेलं आहे हे त्यांना अगदी व्यवस्थित ते एन्जॉय करत असतात आणि त्यांना आजारी पडल्याचं पण आपण कुठे बघत नाही. माकड, आज एक माकड तिथे झाडावरच बसलंय, ते आज आजारी आहे, त्याला सर्दी झाली आहे, त्यामुळे ते बाहेर कामावर येत नाहीये. मग हे बाकी सगळे टाटा करून बाहेर जातात. असं काही चित्र आपण बघत नाही. किंवा एक कोंबडी, ज्या पाळलेल्या कोंबड्या आहेत, खुराड्यातल्या कोंबड्या आहेत, स्वतःचं अन्न स्वतः खातात, त्या कोंबड्या कधी आजारी नसतात. परंतु पोल्ट्री मधल्या, त्यांचं नैसर्गिक आयुष्य जिथे संपवलेलं असतं, त्या कोंबड्या मात्र तुम्हाला आजारी पडलेल्या दिसतात. निसर्गाच्या वातावरणामध्ये, खुल्या हवेमध्ये निसर्गाने जे तुम्हाला दिलंय भरभरून, ते सगळं खात राहा. तुम्हाला कॅल्शियमची कधीच कमी पडणार नाहीये. साधं नारळ सांगतो तुम्हाला, नारळामध्ये देखील कॅल्शियम असतं. जी कठीण कवचाची फळं असतात, ज्याच्यामध्ये नारळ आहे, शेंगदाणे आहे किंवा अक्रोड आहे, पिस्ता आहे, ज्याला कठीण आवरण आहे, हे शाकाहारी पदार्थ तुम्ही खाऊ शकता. नॉन व्हेजिटेरियन जे असतात त्यांना फिश मधनं कॅल्शियम भरपूर मिळत असतं किंवा क्रॅब्स मधनं चांगलं मिळतं. शिंपले, खुबे असतात, त्याच्यातनं कॅल्शियम भरपूर मिळत असतं. मग त्यांची गरज ती भागत असते. वेगळ्या कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. आज हा एक मार्केटिंग बिझनेस झालेला आहे. फार्मा इंडस्ट्री जी आहे ही वेगवेगळ्या फंडे काढून त्यांच्या गोळ्या ती खपवणारच आहे. अहो, काही कंपन्यांचे तर इतक्या खुल्या ऑफर असतात की तुम्ही पर डे 10 प्रिस्क्रिप्शन्स अशी जर तुम्ही काढलीत तर वर्षाच्या शेवट तुम्हाला स्वित्झर्लंड फुकट कंपनीतर्फे. अरे, कोणाच्या जीवावर? कॅल्शियम आम्ही ज्यांना नकोय त्यांना देतोय, त्यांच्या जीवावर. हे एक्स्ट्रा झालेलं कॅल्शियम हृदयामध्ये गेलं की त्याला कोलेस्ट्रॉल वाढणं असं म्हणतात. हेच कॅल्शियम किडनीमध्ये गेलं की मुतखडा झाला असं म्हणतात. हेच कॅल्शियम पित्ताशयामध्ये अडकलं की पित्ताशय में पथरी हो गई, अभी पित्ताशय की थैली ही निकाल दो. हा एक ट्रेंड झालेला आहे सध्या, पित्ताशयात खडे होणं. आणि ते हे एक्स्ट्रा कॅल्शियम जे घेतलेलं आहे, त्या आईला गर्भिणी अवस्थेमध्ये असताना एवढं कॅल्शियम खायला घातलं जातं की त्या बाळाचं डोकं एवढं घट्ट होतं की डिलिव्हरी होताना सुद्धा त्या बाळाला आपलं डोकं संकुचित करता येत नाही. कारण कॅल्शियमने त्या इथल्या ज्या सल्कस आणि गायरा असतात ते इतक्या घट्ट झालेल्या असतात जन्माच्या अगोदरच. त्या सुद्धा इतक्या घट्ट फ्रीज झालेल्या असतात आणि कॅल्सिफाईड असतात की डिलिव्हरी होताना सुद्धा त्या बाळाला अडथळा येतो. मग काय, सिझर, अफजल खान, पोट फाडून बाहेर काढायचं त्याला. हेच सगळं चाललेलं आहे. नॅचरल कॅल्शियमचे सोर्स तुमच्या जेवणामध्ये उपलब्ध आहेत. अगदी मिठामध्ये, मिठात देखील नैसर्गिक मीठ जे समुद्राच्या पाण्यातनं आम्हाला मिळत होतं त्याच्यामध्ये पण कॅल्शियम होतं. वेगळ्या कॅल्शियम आयोडीन युक्त गरजच नाहीये. निसर्गामध्ये जी काही हिरवी पिवळी फळं दिसतात याच्यामध्ये देखील आयोडीन मिळते आपल्याला. कॅल्शियमचे सोर्स, नॅचरल सोर्सेस व्हेजिटेरियन मध्ये मी आता सांगितले. तुम्हाला सगळी नट शेल्स जी आहेत ही चालू शकतात, ड्राय फ्रुट्स आहेत ही चालू शकतात, किंवा आपल्याकडे फोडणीचे जे प्रकार असतात ना त्याच्यातही बऱ्यापैकी असतं आणि ते कंट्रोल करून दिलं जातं. एक्स्ट्रा असतं ते घालवलं जातं. जसं मोहरीमध्ये, जिऱ्यामध्ये, हिंगामध्ये जे अत्यल्प प्रमाणामध्ये आहे, हे इनॅक्टिव्ह मोडमध्ये नेऊन ऍक्टिव्ह करण्यासाठी त्याला फोडणी घातली जाते.
मग कढीपत्त्यामध्ये देखील थोड्याशा प्रमाणात आहे, कांद्यामध्ये पण थोड्याशा प्रमाणामध्ये आहे. आता हे सगळे क्षार जे असतात, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, हे कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येकामध्ये असतात. हे मोजून घेण्याची आपल्याला गरज नसते. आपल्याला जो बॅलन्स डाएटचा चार्ट दिलेला असतो की आठवड्याला मला काय काय जेवण बनवायचंय, त्याच्यामध्ये हे सगळं कॅल्शियम कुठेतरी बॅलन्स केलेलं असतं. ते कार्बोहायड्रेट्स या स्वरूपात, प्रोटीन या स्वरूपामध्ये किंवा मिनरल्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला नॅचरल सोर्समध्ये उपलब्ध असतं. शरीरातला जो कन्व्हर्टर असतो, तुम्ही जे खाता त्याच्यापासून तुम्हाला कन्व्हर्ट करून नॅचरल कॅल्शियम फायनल मोडला तुम्हाला पुरवलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतंय की सगळे सोर्सेस, साधा चुना देखील जेवण झाल्यानंतर जे पान खातो त्याला जो चुना लावतात हा चुना देखील नॅचरल कॅल्शियम नाहीये का? 1 रुपयाची ट्यूब विकत मिळते, महिनाभर पुरेल तुम्हाला. लागणार आहे केवढा? नखावर येईल एवढा, उडदा एवढा चुना एका वेळेला, एका दिवसाला, एका माणसाला पुरू शकतो. आता तो चुना जो वापरायचा आहे तो पाण्यात न वापरा, सरबतात न वापरा, दुधात न वापरा, चहात घालून वापरा, चपातीच्या पिठात, भाकरीच्या पिठात, पुरीच्या पिठात, पाणीपुरीच्या पाण्यामध्ये, अरे कुठेही वापरू शकतो आपण. युक्ती पाहिजे. तो लोण्याचा गोळा, त्याच्यातही कॅल्शियम आहे, तुपामध्ये पण आहे. आता तुम्हाला कॅल्शियमचा सोर्स वेगळा आज ज्या पद्धतीने मॉडर्न मेडिसिन मध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जातं की हे एवढे पदार्थ खा म्हणजे कॅल्शियम मिळेल, हे पदार्थ खा म्हणजे व्हिटॅमिन ए, हे पदार्थ म्हणजे व्हिटॅमिन सी, असा आयुर्वेदात वेगळा स्वतंत्र विचारच केलेला नाही. संपूर्ण जे काही द्रव्य आपल्या समोर आहे ते पांचभौतिक आहे. आणि पांचभौतिक मध्ये पृथ्वी महाभूत आणि जल महाभूत हे 2 महाभूत ज्या द्रव्यांमध्ये जास्ती आढळतात, त्या द्रव्यांमध्ये तुम्हाला कॅल्शियम, पृथ्वी महाभूत हे सगळ्यात सॉलिड, कफ वृद्धी करणारं, गुरुत्व असणारं हे जे पदार्थ असतात हे अशा पद्धतीने शोधून घ्यायचे असतात. आणि ते पदार्थ तुम्हाला पचले पाहिजेत. त्यामुळे शरीरातल्या अग्नीची त्याच्यावर होणारी प्रक्रिया ही देखील तेवढीच महत्वाची नाहीये का? त्यामुळे ह्या अग्नीचा विचार करून, इंद्रियांचा विचार करून, मनाला आवडेल का हे बघून, आत्म्याची गरज आहे का हा संकल्प करून तुम्ही कॅल्शियम निवडायचं. जे तुम्हाला नॅचरल जेवणातनं रोजच्या रोज मिळतंय, एवढा जर विचार केला तर उगाच ह्या आकड्यांच्या खेळामध्ये गुंतण्याची आवश्यकताच नाहीये असं वाटतं. त्यामुळे ह्या आकड्यांचे जे खेळ आहेत, किती कॅल्शियम पाहिजे, अमुक ते अमुक, अमुक ते अमुक, हे आकड्यांचे खेळ खेळत आपण रोज जेवत नाही. वजन तागडी काटा घेऊन आम्ही जेवायला बसत नाही. पर केजी किती कॅलरीज तुम्हाला जायला पाहिजेत असं मोजून आपण जेवत नाही. हे लक्षात ठेवूया, भानावर येऊया, व्यवहारातलं सत्य लक्षात घेऊया आणि आपण जे जेवण आपल्याला परंपरेने आलेलं आहे हे परंपरेचं जेवण सुरू करूया, ज्यामध्ये सगळं व्हिटॅमिन ए पासून झेड पर्यंत आहे. वेगळा कॅल्शियमचा सोर्स शोधण्याची अजिबात आवश्यकता नाही. धन्यवाद.